असं म्हटलं जातं की अज्ञानी माणसं जास्त बोलतात आणि कमी ऐकतात आणि ज्ञानी माणसं कमी बोलतात आणि जास्त ऐकतात. म्हणून उत्तम श्रोता असणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की उत्तम श्रोता बनायचं कसं? याच्यासाठी पहिली गोष्ट तर ही की तुमची भूमिका जी आहे ती समजून घेण्याची असली पाहिजे. समोरच्या व्यक्तीला आपल्याला काही सांगायचं आहे, उपदेश करायचा आहे, ही तुमची भूमिका असता कामा नये. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की समोरच्याला मला समजून घ्यायचं आहे हे तुम्हाला मनाशी कुठेतरी ठरवावं लागत असतं. असं म्हटलं जाते काउन्सिलिंगच्या क्षेत्रात की जर एखादी स्त्री तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी आली असेल तर तिला फक्त ऐकून घेणं हेच तिच्यासाठी सगळ्यात मोठं औषध असते. कारण तिला बोलायचं असते, तिच्या मनात भरपूर काही असते आणि ते तिला बोलायला जागाच भेटलेली नसते. कारण तितका विश्वास आपण ती कोणावर ठेवू शकत नसते. आणि आपल्या समाजात असं असते स्त्रियांच्या बाबतीत की त्या बोलताना तर खूप दिसतात पण त्या मनातलं बोलत नसतात. सो मुद्दा हा आहे की समजून घेण्याची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची असते जेव्हा आपल्याला उत्तम श्रोता बनायचं असते, लिस्नर बनायचं असतं. दुसरं काय आहे की तुमच्यामध्ये खूप सारा संयम असणं पण आवश्यक आहे. आता एखाद्या व्यक्तीचं फार काय मोठं नुकसान झालं असेल, पैसे कुठेतरी गमावलेले असतील, कुठेतरी काहीतरी हरलेला असेल आणि अशा वेळी तो तुमच्याकडे आला असेल आणि तुम्ही जर मी तर तुला सांगितलं होतं, तू असंच काहीतरी केलं, तुला समजलं नाही का, आता काय होईल? ऐकताना त्याची मोठी पंचायत झालेली असेल आणि इथे तुम्ही जजमेंटल झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही उत्तम श्रोता नाही. समोरच्याला त्याचे मुद्दे मांडायचे असतील, भावना व्यक्त करायच्या असतील, दुःख सांगायचं असेल आणि तुम्ही आपलंच लावत असाल तर तुम्ही उत्तम श्रोता नाही. तुम्ही उत्तम श्रोता तेव्हा आहे जेव्हा तुमच्या देहबोलीतून, बॉडी लँग्वेजमधून, तुमच्या बोलण्यातून तुम्ही त्या व्यक्तीला समजून घेत आहात ही भावना तुमच्यामध्ये जेव्हा दिसते तेव्हा. आणि त्यासाठी खूप संयम लागत असतो. समजा एखाद्या व्यक्तींच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील आणि ती व्यक्ती तुमच्याशी चर्चा करते आहे आणि तुम्ही नीट तिला ऐकू शकत नाही आहात कारण तुम्हाला तितके पेशन्स राहत नाही आहे, तिला तिचे मुद्दे नीट मांडता येत नाही आहे, ती रडत आहे, तिच्या भावना व्यक्त होताना त्यामध्ये विस्कळीतपणा आहे, त्या समजून घ्यायला त्यांची लिंक लावायला तुम्हाला कठीण जात आहे, हे सगळं घडू शकते. पण हे सगळं तुम्हाला उत्तम श्रोता बनायचं असेल तर संयमाने ऐकावं लागेल. पुष्कळदा वक्ता मुद्द्याचं कन्क्ल्युजन मांडण्यापूर्वी अनेक वेगवेगळे उदाहरणं देऊन ते कन्क्ल्युजन समजावून सांगण्याची पार्श्वभूमी फक्त तयार करत असतो. मग त्या कन्क्ल्युजनवर येईपर्यंत ती उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला संयमाने ऐकावी लागत असतात. नाहीतर कन्क्ल्युजनच्या पार्टवर जेव्हा तो येतो तेव्हा तुमच्या ऐकण्यातल्या विस्कळीतपणामुळे तुमच्या आकलनाला मर्यादा आलेल्या असू शकतात. त्यामुळे ही बाब जी आहे की संयमाने ऐकणं किंवा ऐकताना संयम ठेवणं ही खूप महत्त्वाची आहे. आता उत्तम श्रोता बनण्याच्या बाबतीमध्ये काय अडथळे आहेत? सगळ्यात पहिला अडथळा आहे मूल्यमापनाचा. समोरचा तुमच्या पुढे बसला आणि त्याने सांगितलं, अरे यार आज माझा लॉस झाला ट्रेडिंग करत असताना, आणि तुम्ही म्हणाल मी तुला सांगितलं होतं इतकी जास्त क्वांटिटी घेऊ नको, तू काही पण करतो. मूल्यमापन करत आहात. त्या क्षणी त्याला गरज काय आहे? फक्त समजून घेणं, ऐकून घेणं, आधार देणं. या गोष्टीची तुम्ही त्याच्या बाबतीत जजमेंटल होत आहात, त्याच्या बाबतीत तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करत आहात, जे उत्तम श्रोत्याचं लक्षण नाही आहे. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल, तो त्याच्या अपघाताबद्दल सांगत असेल आणि तुम्ही त्याची उपरोधिक पद्धतीने चौकशी करत असाल. आता असं झालं तर काय होईल? समोरचा माणूस तुमचा मित्र राहील की मनातल्या मनात तो तुमचा शत्रू बनेल, तुमचा राग करायला लागेल. होऊ शकते उद्या तुमचा पण ॲक्सिडेंट होईल, तुमच्या पण चुका करतील. त्यामुळे मग ही जी उपरोधिक चौकशी आहे, मग या उपरोधिक चौकशीमध्ये सुद्धा कुठेतरी मूल्यमापन जे आहे ते असतेच. तुम्ही ऐकता कशासाठी? समोरच्याच्या बोलण्याचा अर्थ लावण्यासाठी किंवा त्याला सल्ला देण्यासाठी? मग तुमच्या डोक्यात ऐकण्यापेक्षा त्याच्या बोलण्याचा अर्थ लावणं आणि त्याला काय सल्ला द्यायचा याचे विचार घोळत असतात. इथे तुम्ही त्याला ऐकून घेत नाही आहात तर त्याला काय शहाणपण शिकवायचं याच्यावर फोकस करत आहात. आणि या सगळ्या प्रक्रियांमुळे दोन बोलणाऱ्यांमध्ये अंतर वाढत जाते, दुरावा वाढत जातो, यापेक्षा वेगळं काहीच होत नाही.
आणि त्यामुळे उत्तम श्रोता जर तुम्हाला बनायचं असेल तर फक्त 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला समजून घेण्यासाठी ऐकायचं आहे. जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला प्रश्न मुळातून समजेल आणि मग तुम्ही त्याचं निदान योग्य प्रकारे करू शकाल. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये की तुमचा दृष्टिकोन हा असला पाहिजे की मला जास्त ऐकायचं आहे आणि कमी बोलायचं आहे. तर एकदा तुम्ही हा नियम बनवला की मला जास्त ऐकायचं आहे, कमी बोलायचं आहे, की तुम्ही नेमकं बोलायला लागाल आणि महत्त्वाचं ऐकायला लागाल. तुमच्या कानांपासून महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या दूर राहणार नाहीत किंवा सुटणार नाहीत आणि त्याचा परिणाम हा होईल की तुम्ही प्रभावी श्रोते व्हाल. हे सगळे मुद्दे नीट लक्षात घ्यायचे आहेत आणि या बाबतीत तुम्हाला काय वाटते, तुला काय वाटते हे मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. नक्की कॉमेंट कर. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.